हे घ्यायचे असे ड्रायफ्रूट सिटी गेलो असतो 50 ग्रॅम आणि चॉकलेट हा काय 50 ग्रॅम पावया याचा गाळा इकडे आहे मला वाटतं ना संभाचा. हा प्लास्टिक कसं काय राहील जाम में फंसेंगे ना तो कम से कम आधा घंटा के ऊपर तो जाम ही निकलते जे तक ले लेगा. ऐसा उल्टा जाके मेट्रो के यहाँ से ऐसा घूम जाते वो साइड वो लंबा लंबा भी पड़ेगा जीटी के यहाँ से या आप सामने से क्रॉस करके गाड़ी लिए होते ना. हाँ वही वैसे ही करके. हाँ वही बोल तो वो बेहतर होता. राइट देखिए रॉन्ग डिसीजन. राइट है ठीक आहे मूव ऑन. वन ना बाहुबलीचं बिगिनिंग मध्ये मुन्नाचं सिक्रेट आहे. जो कोणी शोधून दाखवेल मुन्नाच्या आयुष्याचं सिक्रेट त्या पिक्चर मधलं त्याला असं त्याला एक डिनर आहे ताज हॉटेलमध्ये जेवण देऊ. ताज टप्पा बरोबर एक टप्पा आउट खेळायला भेटेल. टप्पा बरोबर एक टप्पा आउट भेटेल. कट्टप्पा बरोबर एक टप्पा खेळायला जर याचं सिक्रेट शोधलं कोणी तर. राजमाता बरोबर अरे राजमाता नवीन तुझा फोटो नाही बघितले फोटोशूट राजमाताचे यार. अरे मी ते सांगतो दिशा बोलतो प्रश्न नाही. राजमाता नाही फक्त कटप्पा बरोबर जेवण आहे. कटप्पा अश्लील आहे लोंडा. जाऊन द्या ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. डायरेक्ट नाईटला जातो इथूनच नाईटला जातो. नको घरी जा जेव. आता आपल्याला मिसळ खायची. काय जे आवडतं ते केलं ते काय मिळतं. तूच बोला नालाय का प्रसिद्धी. अरे प्रसिद्धी रे. प्रसिद्धी म्हणजे काय. प्रसिद्धी ठीक आहे. मला असं वाटलं अश्लील लावून द्या. मगाशी कोण बोललं राजमाता. गुड टाइम स्पेंड. अरे मजा आली आणि व्हिडिओ पण झाला ना भाई बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा. इथे काय गाड्या स्लो झाले की समजा ते कॅमेरा आहे. हा का इथे आहे लगेज भरा है ना वो. आपको फाइन लगा है क्या इसका ये कैमरा का कभी नहीं लगा. 30 ये है लेकिन 40 लास्ट लिमिट है. कॅमेऱ्याचं लोकेशन बघतो ट्रेस करतोय आम्ही. गाड्यांचा स्पीड बघ लाल वाली हा कॅमेरा आहे ना. इथे लिहिलंय बघतो बोर्ड. अब हा कॅमेरा आहे बा. हा मेला राइट में भी है. बाइक जाता है कॅमेरा का रेंज. हा 90 मीटर काय 90 मीटर खूप कमी झालं. ट्रॅफिकचे कॅमेरे आहेत ना ट्रॅफिकचे जवळजवळ जेवढी रेंज आहे ना 1.5-2 किलोमीटर. मला पण तसं फाईन मजबूत माझ्या बाईक त्या रेंजवर आणि तुझा क्लिअर नंबर येतो त्याने. हो. फक्त त्याला काय झालंय काही कॅमेरे आहेत ना खराब झाले. मेंटेनन्स नसल्यामुळे धूळ लागली. रेंज आता है. ग्लासवर धूळ पकडली त्याच्या. अब ह्याला घ्या. ह्याला ठीक आहे ना तुला पहिले टेस्ट करू ना. तुला पहिले कोणी सांगितलं. आमचं 12चं ठरलेलं तुझ्या नंतर मग एक झालं. पहिला एक बोललेलं एकला निघूया म्हणून. हा ते सुरुवातीला हा बोललो. मग घे ना. नाही तो एकटा निघणार होता त्यावेळी. हा मग किती वाजता निघणार. 12 वाजता. किती वाजता निघणार होता. 12-1 वाजता. 1 वाजता. 1 वाजता ना. घे बस शिकलोच. इथे काय संबंध आमचा प्लॅन चेंज झाला होता. पण तू 12 बोलला मला मग मी बोललो ओके चल डन. मी एक बोललो ना मला 1 वाजता निघायचं होतं. हा मग असं बोल ना तुला निघायचं होतं मग आम्ही काय बोललो आता काय. एवढं किती सिम्पल होतं. मी कुठे काय बोललो. किती सिम्पल होतं. तुम्ही त्याला सिंपल करत नाही मी काय मग तुझ्यामुळे तो जेवला. आता एकच बोललं सर मला. हे मी हा बोला. कंट्रोल करणार. नाही बोल मी भीप टाकतो. नको बीप टाकतो. आता या ब्लॉग मध्ये बीप नाहीच पाहिजे मला. म्हणजे मी काय बोलत म्हणजे अश्लील आहे. कटप्पा अश्लील आहे. अश्लील म्हणणं तर आगे वाईट आहे यार. राजमाता मला सांग तुला बाहुबली राजमातामुळे आवडतो की डायलॉग काय सांगतो. येणार नाही आलं तरी काय बीप. हे बघ अशा गोष्टी टाकल्यानंतर प्रॉब्लेम नाही. टाकोपर्यंत नाही टाकल्यानंतर. टाकाच बोललो ना टाकल्यानंतर प्रॉब्लेम होतो. हे लोकांना टाकू. अरे काय असं झालं ना. असं नाही आणि हा व्हिडिओ तेव्हा नाही अचानक भयानक बघणार त्याच्यानंतर कुछ तो गडबड आहे दया. हे ऍक्च्युली ट्रॅफिक आहे. खतरों के खिलाडी रोहित शेट्टी तुम्ही इकडे येऊन बघा यांना. उडाणार आहे. मी आणि प्रियंका जात होतो नाही का ऑटोने. त्या ऑटोवाल्या काकांनी मस्त सिस्टम केलं होती. असं वर ते एक हुड असतं ना त्या हुडवर आहे ना गोणी असते ना गोणी असं गोणी डबल केलेली गोणी भिजवलेली आणि असं बांधून ठेवलेली गोणी. आणि ते दर तासाने वगैरे जसे ते चुकले ना गोळी वगैरे भर दुपारी भाई त्या ऑटोमध्ये एवढं शांत वाटत होतं ना.
आजचा आमचा बॉस, आज आमचा बॉस. वा वा. वन्स अगेन. आणि हवा मला वाटलं डायरेक्ट आत गेला. डायरेक्ट काय मिसळसाठी लाईन नाही लावायची म्हणून. काय केलं जातं थोडंसं मसाला आपला गोल्डन मिसळ, गोल्डन थम्सअपवाला मिसळ. चेहऱ्यावर त्याच्या हसू हसू. माझा भाऊ लाईट होते 12 वाजेपर्यंत लाईट होते. कसं वाटतंय तुला का कांदा भजी आणि मिसळ? हा बरं ना बरं ना. हा का? संदीप गाडी वगैरे कोणीतरी चालवायला पाहिजे ना. का सगळे खातात म्हणून. काय म्हणलं तुझं? अरे आणि परत माघारी कधी जाणार? कर खाली. कुठून खाली करू? काकांकडे आहे मटन जादूचं. काकाला आमचं इम्पॉर्टंट पॅसेंजर गेला खड्ड्यात, त्यांचा फोन इम्पॉर्टंट आहे. गरम होत. काका ती खिडकी खाली करा ना मागची. हा बस पुरी करा. बस बस बस. घुसमळला जीव. अरे त्याने एकतर एक जोक मारलेला एवढ्या दिवसांनी, तर तू त्याची पण वाट लावतोयस. त्याशिवाय मस्ती मजा काय मग? तुला रडू नको तू. रुमाल देऊ तुला. तुला होते तिने काय देतो की करायचं? घोड्याला कसं वाटतं साईडला समोरच बघून जावं. का पण असं का करतोयस तू? काय धरलं असं? अरे बाप. नाही नाही तसं चांगलं आहे म्हणणं. थँक्यू. शाळेत लावून हे रेकॉर्ड करायची गरज आहे. बाळा काय बोललास मला तू? मुन्ना स्मार्ट आहे. नाही नाही ते सोल्युशन कुणी दिलं त्यात पण नाही स्मार्ट. हा विचार ना त्याला. तूच दिला असणार. ऑब्विसली तेवढा रेकॉर्ड करते मी तूच दिला असणार. तोंडाने बोलशील काय का? म्हणणं आहे? एक कॉम्प्लिमेंट दिलं होतं मी तुला. एक कॉम्प्लिमेंट. तुझ्या तोंडाने बोलणार आहे त्यात मी पण. बोलायचंय. आणि मी काय बोललो? बाहेर बाईक लावायचं कोणाची आयडिया होती? नंतरचा प्रश्न, पहिला प्रश्न वेगळा अरे होता. मुद्दा काय? नाही. मी तुला कॉम्प्लिमेंट कुठल्या गोष्टीसाठी दिलं की तू स्मार्ट वर्क केलंस, बाईक बाहेर लाव. जेव्हा फोन आला तेव्हा माझ्या बाजूला हॉस्पिटलचा फोन वाजत होता, त्यामुळे तुझं काही ऐकलं नसतं. कसला खोटारडा रे, कसला खोटारडा रे हा. काय बाबा, मला कधी शहाणे सांगितलं की लाव गाडी बस घे ऐकून. एंड ऑफ द डे मुन्ना नॉनसेन्स आहे. अरे सकाळी स्टेशनला गेले की कळतं लगेच कुठला कलर आहे. ऑटोमॅटिक. खूप दिवसानंतर आमचा व्हिडिओ आलाय. येणार म्हणजे आता आज उद्यामध्ये काय मला जसं टाइम मिळेल तसं. ते मराठी भाषेला कुठला दर्जा दिला माहिती आहे ना? हा मग अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. अभिजात भाषा अभिमानाची गोष्ट आहे. सिरियसली अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेला दर्जा दिला पाहिजे राज साहेबांनी. पोरगा कुठे शिकतो? तुला तुझ्या मर्सिडीज जवळ सोडणार, त्यानंतर मी माझ्या घरी, माझं घरमध्ये. आजचा दिवस चांगला गेलेला आहे. येस येस व्हेरी वेल स्पेंड. असेच भेटत जा फालतू काहीतरी टाइमपास करायला, फालतूगिरी करायला. चला बाय बाय. ए चले चिन्नू बाय बाय. चला